जावेद शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। आज सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। मात्र राजस्थानच्या न्यायिक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील 87 न्यायाधीशांची बदली केली आहे। यामध्ये सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना बढती देण्यात आली आहे। त्यामुळे सलमानच्या पूर्ण प्रकरणावर आता नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा सुनावणी होईल। त्यामुळे सलमानला आणखी काही काळ तुरुंगातच राहावं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सलमानला शनिवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागण्याची शक्यता आहे आणि एकूणच आता सलमान खानच्या अडचणींमध्ये वाढ होताना बघायला मिळते आहे। जितेंद्र परिहार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अधिक माहिती देण्यासाठी। जितेंद्र, क्या कुछ अपडेट इस बारे में? बिल्कुल जी, बिल्कुल सही बात है कि ये 87 न्यायिक अधिकारी जो प्रदेश के थे उनके तबादले कर दिए गए हैं। वहीं सलमान को सजा सुनाने वाले जो कि देव कुमार खत्री जज थे सीजेएम ग्रामीण कोर्ट में, उनको एपीओ कर दिया गया है। और जो सलमान की इसकी अपील जो लगाई गई थी जमानत याचिका पे, जमानत पर, उसके जो जज थे रविंद्र कुमार जोशी, उनका भी तबादला सिरोही कर दिया है, जो कि राजस्थान में ही है। सिरोही, वहां तबादला कर दिया गया है। तो अब उनकी जगह पर दूसरे अभी जज आने फिलहाल बाकी है। कोई जज सोनगरा का उनकी जगह ट्रांसफर हुआ है। अब सोनगरा आज आते ही जमानत ले लें, ये कोई निश्चित नहीं कहा जा सकता है। हो सकता है सलमान को सोमवार को ही जमानत पर कोई सुनवाई हो। फिलहाल कल सेशन न्यायालय ने पत्रावली मंगाई थी और एक आदेश दिया था कि इसकी सुनवाई आज शनिवार पर रखी गई थी, लेकिन ये तबादला होने से आज ये सुनवाई लग रहा है कि नहीं हो पाएगी और सोमवार के लिए टल चुकी है। नक्कीच, धन्यवाद जितेंद्र जी इस जानकारी के लिए। तर एकूणच आता न्यायाधीशांची बदली केल्यामुळे आज होणारी जी सुनावणी आहे ती कदाचित सोमवारी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच आजची रात्र ही सलमान खानला तुरुंगातच काढावी लागण्याची शक्यता आहे आणि नव्या न्यायाधीशांसमोर आता ही सुनावणी होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।